की आता सध्या जी आपली एज्युकेशनल सिस्टीम आहे ती खूप बदलते, तर यामधल्या त्रुटी तुम्हाला काय जाणवतात? आताची जी शिक्षण पद्धती आहे तिची जर तुलना पूर्वीच्या शिक्षण पद्धतीशी केली तर आमच्या काळातलं असं होतं असं सांगणं सोयीचं नाहीये, कारण लोकांना ते आवडत नाही. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये विषयाचं आकलन न होता केवळ घोकमपट्टीच्या आधारानं मुलांना मार्क मिळतात. बरोबर. मी गुणशब्द टाळला अशासाठी की मार्क आणि गुण्यात फरक आहे. तर मार्कांची फक्त शर्यत आहे, पण नंतर सेमिस्टर सिस्टीम असल्यामुळं पुढचं पाठ आणि मागचं सपाट आणि मग पुढच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या वेळेला लक्षात येतं की अरे हे आपल्या 6वी 7वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात होतं, आपण पाठ नव्हतं केलं आणि मग ते पुस्तक शोधायला जावं लागतं. त्यामुळे हा त्यातला दोष आहे की पूर्ण पाठ झालं पाहिजे, विषयाचं आकलन झालं पाहिजे आणि मुलांना स्वयंअध्ययन करायची सवय लागली पाहिजे. ते आताच्या याच्यात नाही. आताचे विद्यार्थी फक्त शिक्षण घेतात म्हणजे नोट्सच्या आधारे आणि परीक्षेमध्ये पास होतात, त्यांना सर्टिफिकेट मिळतं पण ज्ञान मिळत नाही.